अनुरागजी निगम येथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊयात आपण शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. युवा नेतृत्व सन्माननीय अनुरागजी निगम साहेब येथे उपस्थित होत आहेत. त्यांनाही इथे मात्र सन्मानित केलं जाईल. मुख्य व्यासपीठावरून मी आयोजकांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नक्कीच इथे मात्र सन्मानित केलं जाईल. मी शैलेश दादा यांना विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्या शुभ हस्ते अनुराग सारिका प्रकाश निकम यांना आपण क्रीडा मंचावरून सन्मानित करायचंय. IYMच्या मार्फत जर का आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी इथे मात्र भूमिका बजावली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचा बोलबाला आपल्याला येत्या काही फ्युचरमध्ये पाहायला मिळेल त्यांचा शाही सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच अनुरागजी निगम, आपण इथे उपस्थित झाला त्याबद्दल आम्ही आपलं खूप खूप आभारी आहोत. त्यांच्याही मार्फत अध्यक्ष चषक आपल्याला पाहायला मिळाला होता मोखाडा नगरीमध्ये. आणि TV स्क्रीनवर किंवा टीव्हीवर टेलिव्हिजनवर सर्वात अधिक लोकप्रिय आणि खूप वेळ चालणारी सिरियल तारक मेहताचे ॲक्ट्रेस सुद्धा त्या स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळाले. आपली गीतं जर का बघितलं तर चला मॅचला करायची इथून मात्र सुरुवात. प्रेक्षक राजा तुम्हाला आधीच आम्ही एक सूचना पोहोचवतोय. या इनिंग ब्रेक मध्ये आपले फ्लॅश लाईट इथून मात्र मोबाईलचे ऑन करूयात आणि तेही चित्र आपण इथून मात्र टिपणार आहोत. नक्कीच हनुमान पॉइंटच्या बॅटरच्या बॅटमधून जे षटकार आपल्याला पाहायला मिळेल त्या प्रत्येक षटकाराला इम्रानभाई चाबुकस्वार यांच्याकडून 100 रुपये स्वरूप पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यावे स्ट्रॉंगली अपील मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवर फलंदाज होतोय बाद. यावेळेस कोण अचुबारी बॅक टू द पवेलियन. इथून मात्र धनंजय नाईकने केलंय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज धनंजय नाईक तयार. पुढचा बॉल आहे यावेळेस फसवण्याचा. इथे मात्र सक्सेसफुली प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना महेंद्रला आपण इथून मात्र पाहत आहे. मी अर्थातच कुणाल दादा उदावत यांना विनंती करतोय ज्या व्यक्तिमत्वाच्या मार्फत या स्पर्धेकरिता टॉस बॉक्स आम्हाला इथे मात्र मिळालंय. भारतीय जनता पार्टी जव्हार मंडळाचे अध्यक्ष इथे उपस्थित होत आहेत. आपणास विनंती करतोय आपण क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचंय. आमचे परम मित्र एकच चर्चा युवा मोर्चाचे पदाधिकारी जव्हार शहराचे सन्माननीय चेतनदादा पारेख इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज धनंजय पुन्हा एकदा इथे माता तयार होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस इथून माता अलॉंग दी कार्पेट पद्धतीने चेंडू ऑफ साईडला डिलिव्हर होत असताना व्ही मध्ये फटका कन्वर्ट केला गेलाय. सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. मी आधी म्हटलं होतं आधीच्या मॅचला की मुंबईची लाईफलाईन ज्या पद्धतीने लोकल आहे त्या पद्धतीने क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल डबल आहे आणि कदाचित त्याचं उदाहरण
इथे मात्र लाईफलाईनचा यूज करून दर्शवत असताना गोलंदाज तयार. पुढचा बॉल आहे दिशा दर्शवणारा हा चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात, जणू रचला होता सापळा. कुणालजी उदावत साहेबांकडून प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र असणार आहे. हनुमान पॉइंट टीम करिता असणार आहे. पॉवर प्लेचं षटक पावसाळ्यामध्ये ज्या पद्धतीनं नक्कीच इथून मात्र आपण पाहताय ज्या पद्धतीने पावसाळ्यामध्ये छत्री उघडावी आणि छत्री उघडल्यानंतर ज्या पद्धतीचं चित्र दिसतं ना त्या पद्धतीचं पॉवर प्लेच्या षटकामध्ये चित्र पाहायला मिळतं. गोलंदाज तयार षटकातील. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय निर्धावफेकी ज्या पद्धतीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सचिनचा चाहता सुनील आपल्याला पाहायला मिळाले, तसा जव्हार क्रिकेटचा चाहता आपल्याला इथे मात्र महेश जाधव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे. क्रिकेटचं प्रेम आहे आणि क्रिकेटचं नितांत प्रेम आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. षटक संपतं. क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या खूप महागडं षटक 3 या अंकावर. शैलेशजी सय्यम साहेब आपण अनेकदा पाहिलंय गाणं वाजतं की अनेक जिल्ह्यांची नावं घेतली जातात आणि असं म्हटलं जातं की क्रिकेटची पंढरी आहे. जरी ते जिल्हे क्रिकेटची पंढरी असली ना तरी त्या पंढरीचे भक्त आमच्या या जव्हार तालुक्यामध्ये सर्वाधिक एकदा पाहायला मिळतात आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण हा प्रेक्षक राजा. प्रेक्षक राजा एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी आपण इथून मात्र वाजवायच्या आहेत. असंख्य प्रेक्षक राजा मैदानाच्या बाहेर इथे मात्र उपस्थित होत असताना पंढरीचे भक्त आहेत आणि ते मात्र इथे पोहोचलेत. षटक संपतं. क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपण पाहताय. कुणालजी उदावन साहेबांकडून विकेट हॅट्रिक करिता 5000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. हरेश्वरजी माला यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपयाचं रोख पारितोषिक सुनील यांच्याकरिताही असणार आहे. महाराष्ट्र पोलीस इथे उपस्थित होत आहेत. वेलकम सुस्वागत साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. जव्हार चे PI सन्माननीय किशोरजी मनभाऊ साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कारण असं म्हटलं जातं खूप सारे दर्दी क्रिकेट शौकीन इथे उपस्थित होत आहेत. अरे उभा असतो वर्दीतला म्हणून सण साजरा होत असतो गर्दीतला. आणि महाराष्ट्र पोलीस आज मात्र इथे मात्र उपस्थित होत असताना आपलंही सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे मात्र आपण पाहताय सिंगल मितीय धावसंख्या सिंगलच्या बढतीनं 4 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. पाडा जव्हार मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कुणालदादा उदावत भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने विकेट हॅट्रिक करिता इथून मात्र 5000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात मैदानाच्या आतमध्ये महेंद्रजी बोंडबा इथे फलंदाजी करण्याकरिता आहेत. त्यांच्या प्रत्येक षटकारीला दानशूर राजा समीरदादा ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. गोलंदाज तयार. हलक्या हाताने दिशा दर्शवण्याचा प्रयत्न इथून मात्र आपण होत आहे. स्लो क्रिकेट संत गतीनं प्रवास करणारा धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये लेझी क्रिकेट सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. पारितोषिकांची खैरात खूप सारी होतीये. मी जरूर इथून मात्र म्हणेन कालच्या दिवसामध्ये म्हटलं होतं आजही पुन्हा एकदा म्हणावं असं वाटतं पोहोचीन तुमच्यापर्यंत. पुढचा बॉल आहे यावेळेस हलक्या हातानं टेनिस क्रिकेट विश्व जगतातील किंवा क्रिकेटच्या पाठ्यपुस्तकातील लिहिलेला हा फटका टेक्निकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट करत असताना कव्हरच्या दिशेनं हा फटका कन्वर्ट होतोय. सिंगल मिळतीये की डबल, तर 2 धावा इथून मात्र मिळतात. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना इथून मात्र 7 या अंकावर धावफलक महेंद्र बोंडवा यांच्याकडून प्रत्येक 6 करिता समीरदादा ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. निर्धाव फेक डॉट बॉल. गोलंदाज तयार. मी यावेळेस आपण इथून मात्र पाहताय हलक्या हाताने दिशा दर्शवली गेली आहे. सिंगल इथून मात्र मिळते. सिंगल काही मिळणार नाहीये आणि सध्या तरी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. काही तरुणांना जर का हे वर्ड जर लागू होत असेल ना तर हा आठवडा किंवा हा महिना त्यांच्यासाठी काहीच फायद्याचा नाहीये. समझने वाले को इशारा काफी.
गोलंदाज तयार. पुढचा बॉल स्विचिट व्हेरिएशन दर्शवायचं होतं. बदल हा जरी काळाचा नियम असला तरी तो कशा पद्धतीने करावा याचं उत्तम उदाहरण इथून मात्र करणं पेश करणं गरजेचं. निर्धाफिक षटक संपला बंटी सर. षटक संपलं क्रमांक 2चं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावत असताना 7 या अंकावर धावफलक. नक्कीच अनुराग सारिका प्रकाश निकम येथे उपस्थित होत आहेत. त्यांना एक आठवण देण्याची आपल्याकडे नोंद केली आणि ती दर्शनजी तामोरे आणि शैलेश संयम या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते इथून मात्र हे फ्रेम एक गोड आठवण इथून मात्र वितरित केली जाईल आणि शाही सन्मानित केलं जाईल. ही स्पर्धा तब्बल 184 देशांमध्ये सावली क्रिएशनच्या मार्फत आपण लाईव्ह टेलिकास्ट होताना पाहतोय. कारण 10 देशांमध्ये युट्यूबला बंदी आहे आणि अर्थातच हे यूट्यूब लाईव्ह टेलिकास्टिंग कोणाच्या मार्फत तर आम्हाला या व्यक्तिमत्वाच्या मार्फत इथे मात्र मिळालंय आणि हे पारितोषिक ज्यांनी आम्हाला पोहोचवले किंवा ही मदत पोहोचवली आहे त्यांना एक गोड आठवण. वारली चित्र जे या जव्हार तालुक्यापुरती या पालघर जिल्ह्यापुरती या महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता संपूर्ण जगभर जी पेंटिंग इथे मात्र पोहोचली आहे ती वारली चित्र इथून मात्र वितरित केलं जातं. थँक्यू सो मच. षटक क्रमांक 3 सोनूला आणले गेले. सोनूच्या पहिल्याच बॉलवर इथे मात्र आपल्याला चौकार पाहायला मिळालाय. त्याच्यानंतरचा पुढचा बॉल सिंगल इथून मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 13 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल निर्धाव फेकी दर्शनजी तामोरे. सिंगल मिळणार नाहीये, काहीच मिळणार नाही येथून मात्र. डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हलक्या हाताने इथून मात्र दिशा दर्शवण्याचा प्रयत्न सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. धावबाद खेळण्याची नावाची संधी इथे मात्र रनआउटची विकेट. फलंदाज बाद. बॅक 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 टू द पवेलियन. आल्या आल्या उल्लेख आम्ही केला. खूप सारे दर्दी क्रिकेट शौकीन इथे उपस्थित होत आहेत. प्रचंड गर्दी करून इथे उपस्थित होत आहेत आणि अर्थातच आम्ही आधीही म्हटलं की अरे उभा असतो वर्दीतला म्हणून सण साजरा होत असतो गर्दीतला. महाराष्ट्र पोलीस सन्माननीय PI साहेब आदरणीय सन्माननीय किशोर साहेब इथे उपस्थित होतात. त्यांना सन्मानित करण्याची विनंती या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय शैलेश संयम यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते किशोर साहेबांना आपण या क्रीडा मंचावरून शाही सन्मानित करायचंय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण कायम स्वरूपी स्मरणात राहावी या अनुषंगानं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शाही सन्मान इथे मात्र होताना आपण पाहताय. थँक्यू सो मच साहेब. आम्ही आपलं मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. आपलं सपोर्ट आपलं सहकार्य या स्पर्धेच्या मार्फत असंच राहील. आमच्या आयोजकांच्या पाठी असंच आम्ही तुम्हाला आशा बाळगतोय. कुणाल दादा उदावत यांच्याकडून विकेट हॅट्रिक करिता 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. सलग 3 चेंडू 3 षटकार हॅट्रिक करिता 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक समीर दादा ठाकूर दानशूर राजा यांच्याकडूनही आपल्याला पाहायला मिळतं. सुपर एक्स स्पोर्ट जव्हार यांच्याकडून अक्षय घरच्या प्रत्येक 500 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र असणार आहे. स्क्वेअर लेगला या चेंडूला दिशा दर्शवली गेली आहे. सिंगल इथून मात्र मिळते. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. सिंगलला धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 15 या अंकावर. दर्शनदादा तामोरे स्पर्धेला पारितोषिकांची खैरात इतकी प्रचंड होताना आपल्याला पाहायला मिळते. मी कालच्या दिवसामध्ये म्हटलं होतं की आयोजक बी सेफ, कारण इतकी पारितोषिकांची खैरात झाली आहे की कदाचित इथे मात्र ईडीचं लक्ष या स्पर्धेकरिता इथून मात्र लागू शकतं. गोलंदाज तयार. पुढचा बॉल
सन्माननीय अनुराग सारिका प्रकाश निकम साहेब आपली रजा घेत आहेत. थँक्यू सो मच साहेब, आपण इथे मात्र आलात. थँक्यू अनुरागजी, आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेकरिता आपण इथे मात्र दिला. आम्ही पुनश्च एकदा आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत. प्रेक्षक राजाची क्षमा मागतोय. पुनश्च एकदा आपण ग्राउंडच्या दिशेने पोहोचूयात. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचत असताना 16 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. प्रतीक दोदडेला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. समोर अक्षय घरत, ज्याच्याकरिता स्पोर्टेक्स शॉप यांच्याकडून प्रत्येक 6ला 500 रुपयाची पारितोषिकीतून मात्र आहे. आणि 2 रनचा इशारा आलाय, थांबा दर्शवला गेलाय. रेड सिग्नल. महाराष्ट्र पोलीस इथे उपस्थित होत आहेत आणि सिग्नल तोडल्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण प्रत्येक चालकाने इथून मात्र पाहिलंय. आणि तसाच रेड सिग्नल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र आपण पाहताय कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केले गेले. चाललाय चेंडू इथे मात्र जव्हारकरांच्या भेटीला पाहायला मिळतोय. जव्हार चषक ब्रँडेड चौकार 4. पहा कच्च्या आकाश इथे मात्र भरत असताना अगदी आमच्या मान्यवर पाहुण्यांनाही चालताना थोडासा त्रास घ्यावा लागतो. क्रिकेटवरचं प्रेम आहे. आणि सध्या तरी पाहताय इनिंग ब्रेकमध्ये आपण सगळ्या प्रेक्षक राजाने आपल्या फ्लॅशलाईट मोबाईलचे ऑन करायचे. आपण पुनश्च एकदा ते चित्र इथून मात्र कॅप्चर करूयात. आणि तब्बल सावली क्रिएशनच्या मार्फत 184 देशांमध्ये या यूट्यूब लाईव्हच्या मार्फत या जव्हार चषकचा नजारा आपण इथून मात्र अजून नाही आहे मित्रा. इनिंग ब्रेक नंतर आपण करूयात. फ्लॅश थोड्याशा बंद करा. गोलंदाजाला थोडासा त्रास त्यामुळे इथे मात्र उद्भवतोय. आपली उत्सुकता आम्ही समजून घेऊ शकतोय. चौकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला. गरज होती या धावसंख्येची. पुढचा बॉल याही वेळेस पुन्हा एकदा टेक्निकल स्ट्रोक. टेनिस क्रिकेट विश्व जगताचा मादक सौंदर्य वाढवणारा फटका. यावेळेला षटकार जव्हार चषक ब्रँडेड षटकार 6 धावा. अक्षय घरातला ते पारितोषिक आमची इथे जमा झाले. पुढच्याही 6ला हे पारितोषिक असणार आहे. हाही चेंडू इथे मात्र चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे जव्हारकरांच्या भेटीला अक्षय घरतच्या बॅट मधून पाहायला मिळतोय तुम्हाला ब्रँडेड षटकार 6. आणि पुन्हा एकदा जमा झालेत. अजून षटकार टोका. अजून 500 रुपये सुपर एक्स कडून पाहायला मिळतील. मी परत एकदा म्हटलं होतं शैलेश दादा असू द्यात, दर्शन दादा असू द्यात, सगळे आयोजक बी सेफ. इतकी पारितोषिकांची खैरात होतीये की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ईडीचं लक्ष लागू शकते इथे मात्र. परत जर का षटकार टोकला तर कुणाल दादा उदावत याचकडून 2000 रुपये पारितोषिक इथून मात्र देण्यात येईल षटकार हॅट्रिक करिता. समीर ठाकूर साहेबांच्या वतीनंही 5000 रुपये स्वरूप पारितोषिक षटकार हॅट्रिकला इथून मात्र पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज तयार. गोलंदाजाच्या मनामध्ये सध्या तरी धगधग 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 वाढायला इथून मात्र सुरुवात झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाजी इथून मात्र तयार. ओहो हो, यावेळेस मिस केल्या गेल्या. कमबॅक गोलंदाज कोण आहे? प्रतीक इज बॅक असंही तुम्ही आता म्हणायला हरकत नाही आहे. निर्धाफिकी डॉट बॉल. कुणाल आता उदावंत इथे उपस्थित होत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय गोलंदाज तयार होतोय.
पुढचा बॉल यावेळेस घुसून मारा करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता आणि आपण इथून मात्र पाहताय काय घडतं तर पंच किती धावा घ्यायच्यात, एकच धाव इथून मात्र ग्राह्य धरली जाईल आणि एकरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना ती म्हणजे अर्थातच बंटी सर एकच धाव ना, बंटी सर एक धाव, एकच धाव आणि धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं 33 विजयाकरिता. ओके विकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावसंख्या हॅलो कॅच आउट आहे म्हणजे धावसंख्या आहे 32 विजयाकरिता 33 धावसंख्येचं आव्हान. ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुमच्या समोर जॉईन होतील व्हॉइस ऑफ केल्टन अर्थातच इथून मात्र हॅलो 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 आम्ही विनंती करतोय मंचावर उपस्थित सन्माननीय किशोर साहेब अर्थातच यांना विनंती करतोय की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावा. सर्व जवारचे क्रिकेट प्रेमी रसिक यांच्या आणि क्रिकेटच्या मध्ये मी फक्त 5 मिनिटं घेणार आहे, जास्त वेळ तुमचा घेणार नाही. क्रिकेटचं ग्राउंड खूप सुंदर भरलेलं आहे आणि इथे सर्व जेवढे जव्हार नगरीतील आणि जव्हार तालुक्यातील व पालघर जिल्ह्यातील सर्व क्रिकेट प्रेमी इथं उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे जव्हार पोलीस स्टेशन व पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे मनापासून अभिनंदन करतो. हा क्रिकेटचा जो उत्सव चालू आहे त्याला आमच्यातर्फे मनापासून शुभेच्छा. तसेच इकडे लाईटमन आहे जो आम्हाला एका मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये बसल्याचा फील करून देतो, त्या मनोज जाधव यांचं बी अभिनंदन करतो. आणि जो माईक मी ज्या कामासाठी हातात घेतला आहे त्याच्याकडे वळूया. सध्या सर्व भारताचे पोलीस दल, महाराष्ट्र राज्याचं पोलीस दल एका मोठ्या समस्येचा सामना करत आहे, ते म्हणजे आपल्या नागरिकांवर होणारे सायबर फ्रॉडचे गुन्हे. या सायबर फ्रॉडच्या गुन्ह्याच्या माध्यमातून आपल्या भारतीय नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत आहे. यासाठी आपण सर्वांनी अलर्ट असणं गरजेचं आहे, कारण आपण सर्वजण तरुण आहोत. इथं जसा क्रिकेटचा सामना चालू आहे, क्रिकेटच्या संघात जसे 11 खेळाडू असतात, प्रत्येकाचा एक रोल असतो, तसाच तुम्हीसुद्धा इथं एक सुरक्षित नागरिक म्हणून सायबर फ्रॉडपासून आपली फसवणूक होण्यापासून तो रोल पार पाडून आपल्या बांधवांची फसवणूक होण्यापासून रोखू शकतात. सायबर फ्रॉड हा आपल्या मोबाईलच्या माध्यमातून, ऑनलाईन नेटच्या माध्यमातून होत असतो. तर सध्या जे महत्त्वाचे फ्रॉड होत आहे, 1-2 फ्रॉड मी तुम्हाला सांगतो आणि त्याबद्दल काय काय काळजी घ्यायची याबद्दल बी मी तुम्हाला सांगतो. सध्या तुम्हाला एक व्हिडिओ कॉल येतो. व्हिडिओ कॉलमध्ये समोर तुम्हाला पोलिसाच्या वेशात बसलेले अधिकारी दिसतात, जे खरे तर चोर आहे, परंतु ते त्यांचा वेश बदलून तिथं पोलिसाच्या वेशात बसलेले असतात आणि आपल्याला सांगतात की तुम्ही असा एक अपराध केलेला आहे आणि तुम्हाला आम्ही डिजिटल अरेस्ट करत आहोत आणि आतापासून तुमचा कोणाशी संपर्क होणार नाही, आणि ते तिथून तुमच्याकडं आर्थिक पैशाची मागणी करतात. तर असं सर्व खोटं आहे. असा कोणताही डिजिटल अरेस्टचा प्रकार नाही. असं तुमच्याशी घडत असल्यास सर्वप्रथम तुमचा फोन डिस्कनेक्ट करणं आवश्यक आहे आणि पोलीस स्टेशनला कळवणं गरजेचं आहे. हा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर एक प्रकार असा आहे की फोनपे, UPI पेमेंट, गुगल पे यावर आपल्या अकाउंटमध्ये समोरून डायरेक्ट 1000-500 रुपये येतात आणि समोरचा माणूस आपल्याला कळवतो की माझे चुकून पैसे तुमच्या अकाउंटला आलेले आहे, तर कृपया तेवढे पैसे माझे या स्कॅनरवर किंवा माझ्या या UPI पेमेंटवर परत करा. तर ते स्कॅनर एक वेगळ्या प्रकारचं असतं. ते आपलं संपूर्ण खातं स्कॅन करतं आणि आपल्या अकाउंटमधली संपूर्ण रक्कम त्याच्यात आलेल्या रकमेसहित वर्ग करतं. तर असे चुकून आलेले पैसे रिटर्न त्यांच्या स्कॅनरवर आपल्याला पाठवायचे नाही आहे. त्याला म्हणा तू प्रत्यक्ष ये, मी तुला इथं कॅश देतो म्हणा, तर असे आपल्याला द्यायचे नाही आहे.
त्याच्यानंतर लॉटरी लागणं, कोणतंही बक्षीस डिक्लेअर होणं, तुमचं पार्सल आलंय, अशा माध्यमातून ही तुमची फसवणूक होत असते. तर अशा फसवणुकीला आपल्याला बळी पडायचं नाही. याच्यासाठी काही सायबर हेल्पलाईन आहे आपल्या, जशा 1930 14407 या पद्धतीने आपण जर त्याला वेळेत कळवलं तर आपला पैसा आपल्याला होल्ड करता येतो. जव्हार पोलीस स्टेशनचं सांगायचं झाल्यास मागच्या वर्षी जव्हार पोलीस स्टेशनमध्ये अशा 44 केसेस नोंदवल्या गेलेल्या आहे. त्यापैकी जवळजवळ आपण 28 लोकांचे पैसे होल्ड केलेले आहे. ते पैसे आपण त्या लोकांना परत करत आहोत. तरी आपण आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आपण तितकीच काळजी घ्यायची आहे. पोलीस बी आपल्या मदतीला तयार आहे. जसा अपघातामध्ये एक प्रकारचा गोल्डन हॉर्स असतो, पहिल्या तासात जर अपघात झालेल्या व्यक्तीला मदत मिळाली तर त्याचा जीव वाचण्याची शक्यता ही 100% वाढते. तसंच सायबर क्राईम घडल्यास पहिल्या तासात जर आपण हेल्पलाईनची मदत घेतली तर आपले पैसे आपले कुठं जात नाही, आपल्याला रिटर्न मिळतात. त्यामुळे हेल्पलाईन आणि सायबर क्राईम हे आपलं लक्षात ठेवा. कोणताही आपल्याला फोन आला, कोणत्याही पैशाचं आपल्याला आमिष दाखवलं गेलं, नोकरीचं आमिष दाखवलं गेलं तर आपण सावध व्हा, कारण कोणी आपल्याला फुकट पैसे देत नाही. त्यामुळं काळजी घ्या, सुरक्षित राहा. आणि इथल्या क्रिकेट आयोजकांनी मला ही बोलण्याची संधी दिली, त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि क्रिकेट रसिक आणि क्रिकेट यांच्यामधून दूर होतो. धन्यवाद. थँक्यू. पोलीस जनसंवादच्या अंतर्गत खूप सारे असे कार्यक्रम सुद्धा इथे मात्र राबवले जातात. महाराष्ट्र पोलीस PI साहेब किशोर साहेबांच्या वतीनं चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. ओव्हर टू ग्राउंड आणि ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स गणेश सर. हॅलो हॅलो. तर नक्कीच धन्यवाद आपलं देखील साहेब. आपण वेळात वेळ दिली आणि वेळात वेळ दिली की नक्कीच वेळ देखील महत्त्वाची होती, कारण खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहतो की जी क्राईम वाढलेत आणि खऱ्या अर्थानं तुम्ही दिवस रात्र मेहनत करतायत, त्याकरता आमच्याकडे नक्कीच जाऊयात तर मॅचच्या दिशेनं. पंचाचा ऑफिशियल कॉल आला, मॅचला सुरुवात झाली आहे. ज्या ठिकाणी मात्र वेलकम टू बॅक सेकंड इन फलंदाजी मार्कमध्ये पाहू शकाल मिस्टर प्रतीक धोदळे. यावेळी स्ट्रायकर आहे, यावेळी इनसाइड कव्हर मध्ये पॉइंटचा फटका होईल. त्या ठिकाणी विकेटचा बाद आणि खेळाडू होईल बाद. फर्स्ट विकेट इज डाऊन द फर्स्ट इन बॉल. काय सुरुवात पाहायला मिळाली. बॉलिंग ट्रॅक वरती आहे चेतन आणि अतिशय पाहू शकाल चाणाक्ष बुद्धीनं इनसाइड कव्हर मध्ये. त्या ठिकाणी पाहू शकाल की नक्कीच समीर ठाकूर यांच्याकडनं 500 रुपये पाहतो. नक्कीच प्रत्येक पर विकेटसाठी आपण पाहतोय, प्रत्येक ओव्हर्स मध्ये पाहायला मिळेल. खूप चांगले पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण एवढी देखणी स्पर्धा आहे ना की नक्कीच पाहतोय छान छान लावले गेलेत. आणि त्यानंतर महाराष्ट्र पोलीस आणि कमिटीच्या माध्यमातून पाहतोय की 200 रुपयाचं प्राइज असेल विकेट्स करता. जवळजवळ 700 रुपयाचं प्राइज आहे. फर्स्ट विकेट ऑन डिलिव्हरी. मॅच आपण तर पाहिली तर एका साईडनं हरमान पॉईंट्स आपण पाहतो जव्हार आणि त्यांच्या विरोधात मात्र पाहिलं तर सुमित फायटर्स पाहायला मिळते आहे. मॅच क्रमांक 2 फायनल डे आणि फायनल डे मध्ये आपण पाहू शकाल अप्रतिम क्रिकेट. सौबद्धेनं आमचे नक्कीच पाहू शकाल सावलीकरांचे ऑपरेटर आपण पाहतोय, आमचे कॅमेरामॅन कल्पेशजी गोतार नाही पुन्हा पाहतोय. नक्कीच या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं सांगता नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मॅच क्रमांक 3 आपण पाहतोय. तुम्ही स्क्वेअर लेग पाहिलं, फाईन लेग पाहिलं, ऑनसाईडला पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं म्हणतोय ना की प्रत्येकाच्या हृदयातील धडकन आणि मनातील स्थान ते काय आहे क्रिकेट. आणि पाहू शकाल नवीन बॅटर हीच मैदानाच्या आतमध्ये अजय यावली चेंडू हवेमध्ये आहे. फाईन लेग डिपचा खेळाडू त्याला झेल होय येस नो आणि त्यावरती आपण जर पाहिलं तर नक्कीच पंच आमच्याबद्दल दर्शवतील. What a sale! Imagine of the sale this tournament. Jawar Trophy 2025 back to back second wicket down. What a goalandazi right on the target as wicket only one header. Come on DJ. पाहू शकाल की हॅट्रिक करता 5000 रुपये. म्हणजे आज क्रिकेट खाली जाणार नाही आहे. फडू म्हणता ना की क्रिकेट आज व्यावसायिक बनलं. क्रिकेट आज खऱ्या अर्थानं पाहू शकाल की ज्या ठिकाणी समीर ठाकूर यांच्याकडे देखील 5000 रुपये टोटल 10000 रुपये होते हॅट्रिक करता. आणि मात्र पाहू शकाल ऑन इज हॅट्रिक गोलंदाज मिस्टर चेतन. आपण जर पाहतो नक्कीच टीम पॉइंट कडनं पाहू शकाल जव्हार या मात्र विभागातील खेळाडू येलो जर्सी मध्ये येलो सिग्नल बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि याच विभागातील मात्र याच गावातील पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती असताना बॅक टू बॅक पाहू शकेल. ज्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर विजयाकरता बनवायच्यात
या ठिकाणी 24 बॉल्स अँड 33 रन ऑन कार्ड. 33 धावांचं लक्ष आहे. लो स्कोरिंग मॅच आहे, मात्र आधीची मॅच आठवा च्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. परफेक्ट पाहतोय ज्या ठिकाणी पाहिलं तर ऑन इज हार्डिंग ज्या ठिकाणी 10,000 रुपयाचा किताब आहे. स्कूल पारपती क्षेत्राला पाहतोय. काही जबरदस्त पाहायला मिळते नक्कीच. पॉईंट साठी यावर चिटचा फटका पॉइंट मध्ये चेंडू निघून जाईल. नेत्र दीपक डाऊन टू ग्राउंड बॉडी इज क्लिअर. चौकार 4 धाबा. खूप चांगल्या पद्धतीनं बॉलिंग ट्रॅकवरती फर्स्ट ऑन डिलिव्हरी. पण म्हणतात ना की गोल्डन फिंगर ऑफ द करेक्ट एक सुंदर चित्र मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्या गोलंदाजचं नाव आहे चेतन. 3 चेंडू या ठिकाणी कंप्लीट झाले. धावसंख्या फलकावरती 4 आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल सायकर एनवरती. यावेळी मात्र मोठा स्ट्रोक खेळलाय. चेंडू मध्ये पाहू शकाल ज्या ठिकाणी स्टॅकवर खेळाडू फील्ड करेपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी सुपर आणि बिग विंडो विकेट. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावाच्या सहाय्यानं स्कोर कार्ड फलकावरती आहे ते मात्र 6 या धावसंख्येवरती. पहिल्या 2 चेंडूवरती पाहिलं तर विकेट. तिसऱ्या बॉलवरती चौकार मात्र पाहायला मला स्विच इथनं. तर त्या ठिकाणी मात्र पाहिलं तर मॅक्स कॉपी बुक स्टाईल रिवर्सची बॅटिंग केला होता फरजी मार्कवरती. स्ट्रायकर एनवरती आहे. विनोद आपण पाहतोय आणि नॉन स्ट्राईकला सोनू आपण पाहतोय. आणि म्हणजे पंच ऑफिशियल पाहतोय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये गुड डिसिजन देत असताना. फ्लॅट वाले बॉल सर पाहू शकाल जैसी गेंद वैसी नसीहत. ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से आता हुआ. 1 बाउंस यहाँ पर चौकार 4 धाबा आणि मात्र या 4 धाब्याने स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते. अंतराईज पाहू शकाल टीम आपण जर पाहिलं तर नक्कीच सुमित फायटर्स 10 या धावसंख्येवरती 10 रन ऑन कार्ड. त्यावेळी थोडस मात्र वेट करून खेळला गेला. खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल की मैदानाच्या आतमध्ये मॅच पाहायला मिळते आणि खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल की आज जव्हार चषक 2025 चा हा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पाहू शकाल अप्रतिम नियोजन आहे. देखणी पर्वणी आहे आणि त्याहून मात्र अब्बल टब्बल नाही तर मात्र बहुसंख्येने प्रेक्षक राजा आणि लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून साहुली क्रिएशनचं पाहू शकाल अप्रतिम क्लिअरिटी. यावेळी पुन्हा एकदा डीप पॉइंट मधनं इनटू द गॅप होईल या ठिकाणी क्लिअर. चौकार 4 धाबा. परफेक्ट पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र तुम्ही जेव्हा सफळ होता ना तेव्हा मात्र अक्रॉस न त्यात मुवमेंट देखील होणं खूप गरजेचं आहे आणि तोच मात्र स्वीटचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी मात्र चौकार आलाय आणि या चौकारचं षटक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पहिलं कंप्लीट झालंय आणि ते मात्र मेंटेन पॉवर पेस आणि स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते. ते मात्र 2 विकेट इन डाऊन टीम सुमित फायटर्स 14 या धावसंख्येवरती. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडू आणि विजयाकरता इथनं 19 धावा. 18 चेंडू आणि फक्त 19 धावा. थोडंसं मात्र पाहू शकाल की आता दबाव प्रेशर असेल मात्र त्याआधी घेऊयात ब्रेक. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. नाईट स्पर्धा स्पर्धेत पाहू शकाल की जव्हार ट्रॉफी 2025 चा पर्व पाहतोय. फायनल डे सुपर सॅटरडे कबड्डीचे. शैलेश भाऊ ज्यांच्या मार्फत ही स्पर्धा अर्थातच आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. जव्हार चषक 2025 तिसरं पर्व आणि आम्हाला त्याचं गर्व आणि ते जव्हार चषक आपण इथून मात्र अनुभवताय. शैलेश भाऊंना डेडिकेट केलेलं आहे गाणं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद तेजस. खऱ्या अर्थानं पाहतं की आज पूर्ण महाराष्ट्र नाही या मात्र 184 देशामध्ये या ग्रामीण ट्रेनचा उद्घाटन होत असताना पाहू शकाल. ज्या ठिकाणी नक्कीच शैलेशजी आपण मात्र ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेनं हे क्रिकेट विभो पाहायला मिळतंय आणि खूप चांगल्या पद्धतीने छान छान लावले गेलेत. आमच्या मांडीवर पाहू शकाल ज्या ठिकाणी व्हीआयपी टास्कवरती बसले गेलेत त्या ठिकाणी मात्र कॅश प्राइज स्वरूपानं या स्पर्धेकरता प्रत्येक खेळाडू देणारी ऊर्जाही खूप महत्वाची असेल. बॉलिंग मार्कवरती आलाय. दुसऱ्या स्पेल करता गोलंदाज मिस्टर अक्षयला पण पाहतोय आणि एका साईडनं दावकडे येताना एक प्रतिभा संपन्न खेळाडू मिस्टर सोनू. त्यावेळी फक्त सिंगलचा प्रयत्न. चेंडूला फक्त सॉफ्ट हँड हीवर पाहू शकाल ज्या ठिकाणी फक्त पुश करण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी एक सिंगलचं सायन स्कोर कार्ड. कारण असं म्हणतात ना अब सीधी उंगली से घी निकलता है तो टेढ़ी क्यों.
कारण इथनं सिंगल डबल फक्त बनवायच्यात, कारण 18 चेंडू आणि बनवायच्यात 19 धावा. पहिल्याच बॉलतीत सिंगल गेली, आता इथनं मात्र 17 चेंडू आणि बनवायच्यात 18 धावा. नक्कीच आपण इथून पाहता या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता भारतीय जनता पार्टी जव्हार मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कुणालदादा उदावंत इथे उपस्थित होत आहेत. वेलकम, आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. तदनंतर चेतनदादा पारिक इथे उपस्थित होत आहेत. युवा मोर्चा एक चर्चा युवा मोर्चा शुभदादा रसाळ उपस्थित होत आहेत. आणि जव्हार शहरावर ज्या व्यक्तिमत्वांची पकड पाहायला मिळते, जव्हार शहर अध्यक्ष सन्माननीय विलासदादा इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. मान्यवरांचं स्वागत. ओव्हर टू बॉक्स. नक्कीच आपण पाहतो यावेळी मात्र बॅट इज टायमिंग आणि त्या ठिकाणी होतं झेल आणि विकेटचं बदल. सेकंड विकेट डाऊन. फलंदाज मिस्टर त्याच्या फलीचा या ठिकाणी होतो अंत. मिस्टर विनोदला परतावा लागेल. बॅक टू द डकआउट. जरी असेल अंतिम क्षण जरी असेल, काही सेकंद काही तास जरी बाकी असतील, मात्र याद रखेगी ये सदाबहार, क्योंकि यहाँ अभी तक बहुत कुछ बाकी है, क्योंकि यहाँ से सफर भी लंबा है और यहाँ पर बढ़िया मॅच भी होती हुई. तरी बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनोद आपण जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने बॅटमधनं 2 चौकार 3 चौकार आणि 2 धावा अशा सगळ्यांना मात्र स्कोर कार्ड ज्याने खऱ्या अर्थानं मात्र थोडंसं पुढे सरकवलं गेलं. आणि त्याच्या बॅटमध्ये पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं बॅकपर स्ट्रोक होते, खूप चांगल्या पद्धतीनं स्विच पाहायला मिळाले. आणि कुठेतरी मात्र त्या विकेटचं पत्र खूप तरी पाहू शकाल. मी म्हणतो ना, आज विकेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेट. कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये त्या गोलंदाजाला विचारा की मात्र विकेटचं किती मोठं महत्व आहे. आणि की मात्र ते कोणतेही क्रिकेट असू द्या. बॉलिंग ट्रॅकवरती आहे गोलंदाज मिस्टर अक्षय. पहिल्या बॉलवरती पाहिलं तर ज्या ठिकाणी वंदन, दुसऱ्यावरती मात्र विकेट्स. आणि अक्षय आपण जर पाहिलं तर घरत आपल्याला बिडवारीवर देखील कॉल आला होता धनेश महाल यांच्याकडनं की नक्कीच अक्षय एक अप्रतिम खेळाडू आहे. तो जर आपली पाहिलं तर बॉलिंग मार्कवरती आहे. चेक. आणि या स्पर्धेकरिता रोख रक्कम 1 लाख रुपयाचं पारितोषिक ज्या व्यक्तिमत्वाने आम्हाला इथे मात्र पोहोचवले, आपल्या सर्वांचे लाडके संदीप भाऊ पवार इथे उपस्थित होतात. आम्ही आपणास विनंती करतोय आपण शाही थाटामध्ये आपण इथे येऊन मात्र सन्मानाने स्थान बनवायचं. वेलकम, सुस्वागत. आपले स्वागत आहे. ओव्हर टू बॉक्स. धन्यवाद. नक्कीच आपण पाहतो एवढं मोठं दानशूर व्यक्ती छजाकडनं पाहू शकाल स्पर्धेकरता 1 लाख रुपये. पाणीसी आदरणीय सन्माननीय संदीपजी पवार साहेब आपलं देखील मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती विराजमान. वर्ल्ड कप 2025 काय बोलते पब्लिक. फायनल डे आहे, पाहायला मिळेल. कारण मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट चा रस पाहायला मिळेल. आणि बॉलिंग मार्कवरती असताना अक्षय घरतला आपण पाहतोय. त्या षटकातील 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि स्कोर कार्ड फलकावरती आहे 16. 33 रनचं लक्ष ठेवून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वॉट बॉल, सुपर मॅग्निफिसंट डिलिव्हरी, नाईस ऑफ द लेंथ. खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हरी करीत अक्षय घरत ज्याचं नाव आहे. सातत्याने खेळाडूवर पाहिलं ना तर मित्रांनो अष्टपुलीमध्ये पाहायला मिळतंय. कारण परिपूर्ण क्रिकेट विश्वातील मध्ये स्वतःची योग्यवत अष्टपूर पाहायला मिळतो खेळाडू ज्याच्या बॅटमधनं तुम्ही बॅटिंग करताना चौकार षटकार पाहिले. आता बॉलिंग ट्रॅकवरती आहे. नाईस ऑफ द गेम. यावेळी बॅट साईड शॉट थर्डमॅन केली आहे चुकी. चेंडू मात्र निघून जाईल. बॅक टू बॅक अँड डाऊन द ग्राउंड ॲज बॉड इज अ क्लिअर. चौकार, 4 धावा. घाट जरी असलं जव्हारचं तरी आज मात्र क्रिकेटमध्ये जव्हार आज महाराष्ट्रामध्ये कमी राहिलं नाहीये. नक्कीच. सध्या तरी आपण जर का सर बघितलं, मी आधी म्हटलं होतं की भलेही कुठलाही जिल्हा क्रिकेटची पंढरी असली तरी त्या पंढरीचे भक्त आमच्या जव्हार नगरीमध्ये पाहायला मिळतात. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण आज मात्र इथे आपण पाहताय. नक्कीच खऱ्या अर्थानं तेजस यावेळी राईट ऑन द टार्गेट. दांडी 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 गोल. विकेटचं बॅटिंग राईट ऑन द टार्गेटने गेला अक्षय घरत. आणि फनीच्या त्या ठिकाणी डिस्प्यूट केलं गेलं. आणि फलंदाज बिग बॅटर मिस्टर सोनू ला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. विकेट क्रमांक 3. भारतीय जनता पार्टी जव्हार मंडळ ओबीसी मोर्चाचे तालुका अध्यक्ष आदरणीय सन्माननीय सुशीलदादा सहाणे इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या फलकावरती आहे. आपण जर पाहिली तर 20 रन ऑन कार्ड. 20 आता विजया करता फक्त 13 धाबांची गरज आहे. 12 चेंडू आणि विजया करता फक्त 13 धाबा. प्रतिपूर्णांकात जर पाहिलं तर इथनं मात्र 6 पॉईंट पाहू शकाल. ज्या ठिकाणी मात्र पाहू शकाल की 50ची सरासरी आहे. आणि देखणी स्पर्धा पाहतोय ज्या ठिकाणी पाहू शकाल की
प्रेक्षकांनी स्टँड पाहायला मिळतोय, खेळाडू स्टँड पाहतोय, छाटीकर म्हणजे कॅमेरामॅन देखील प्रत्येक प्रेक्षकांत पोहोचतायत. खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल की नाईट स्पर्धा तरी असेल, एक सुंदर चित्र आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि या महाराष्ट्राच्या मध्ये कानकोपऱ्यामध्ये आज मात्र जव्हारची स्पर्धा पोहोचते पाहायला मिळते. आणि आमचे कॅमेरामॅन कल्पेश गोतारने पण पाहतोय, ज्या ठिकाणी आमच्या धन्यवाद ते डीजे त्यांच्याकडनं या स्पर्धेकरता नेट सर्व्हिस ची सर्वात उत्तम मात्र भूमिका ज्यांनी बजावली माननीय आदरणीय सन्माननीय इम्रान भाई चाबुक सर पण पाहतोय. आपण देखील या स्पर्धेमध्ये आलात, आपलं देखील मनापासून आभार आहे. मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती विराजमान व्हा आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आनंद घ्या, कारण पुन्हा हे क्षण येणार नाहीत. पण मित्रांनो, सर्व प्रबलिक एकदा आणि सर्व खेळाडू एक माझं वाक्य आहे मित्रांनो, आठवण येतीये, आठवण हसतीये, आठवण रडतीये, आठवण मात्र निघून जाते, मात्र आपलं आयुष्य संपतं तरी आठवण देखील राहते. हाच हा क्षण आहे, कारण आपल्या चित्राला पुन्हा वन्स मोर नाहीये, पण अगेन म्हणणं गरजेचं नाहीये, कारण पुन्हा मात्र आपल्या जीवनाला वन्स मोर नाहीये. तर मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी तिसऱ्या वेळ करता बॉलिंग मागपती आलाय गोलंदाज मिस्टर रुपेशला पण पाहतोय. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर सुमित फायटर्स कडनं धनंजय नाईक नवीन बॅटर सायकल एनवरती आपण जर पाहू शकाल. आणि नॉस्टिकला पण पाहिलं तर मिस्टर संजल आपण पाहतोय. आणि मात्र 12 बॉल आणि विजयाकरता फक्त 13 धावा. मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय, ज्या ठिकाणी हरवन पॉइंट्स जव्हार जी तुम्हाला मात्र यावेळी फील्ड करताना पाहायला मिळते, थोडीशी प्रेशरमध्ये आहे, कारण गेम ज्या ठिकाणी अजून मात्र जारी आहे मैदानाच्या आतमध्ये, खेळ अजून संपला नाहीये. 12 बॉल वाईड बॉलिंग परफेक्ट ब्रेक ऑन डिलिव्हरी, सुंदर चेंडू यावेळी हाताळला गेला. फलंदाज थोडा सफल देखील झाला, मात्र जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्या विरोधातला चेंडू यावेळी हाताळला गेला. बॉलिंग मार्कवरती मिस्टर रुपेश, खऱ्या अर्थानं रूप द्यावं लागेल, आपल्या नावाचा अर्थ आज जगाला सिद्ध करून देण्याची वेळ आली आहे. थोडं म्हणतो ना, जेव्हा संधी मिळते ना त्याचं सोनं करा. यावेळी घुटना देख और यहाँ पर पावरफुल स्ट्रोक देख. मात्र प्रेक्षक राज्यात जर आपण तेजस पाहिलं ना तर याचा फायदा घेत नाहीयेत. मी म्हटलं ना, यहाँ से ना जाएंगे खाली ना आएंगे ती खाली, कारण इथनं काहीतरी घेऊन जाणार. आणि त्याकरता मात्र हा दर्जेदार स्ट्रोक्स फलंदाज मिस्टर सनीच्या माठ मधनं. तर नक्कीच सर आपलं देखील वेळात वेळ दिलात आणि इथपर्यंत पोहोचलात. सन्माननीय आदरणीय आपण जर पाहिलं तर उपनिरीक्षक त्यासोबत पाहू शकाल पीएसए साहेब, आपण पाहतो नक्कीच किशोरजी साहेब त्या ठिकाणी मात्र वेळात वेळ दिली. आणि आपण पाहतो नक्कीच या विभागातील एक खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं कार्यस्थान फलंदाज यावेळी सफल झाला होता. परफेक्ट पाहू शकाल 3 इस्त्या दाखवायचं काम जरी केलं तरी मात्र तुम्ही जेव्हा शॉट सिलेक्शन करताना ते प्रॉपर असणं गरजेचं आहे. म्हणून क्रिकेटमध्ये असंच क्रिकेट असं नाहीये, क्रिकेट इज अ हार्ड गेम, सर्व काही सिंपल नाहीये, सोपं देखील नाहीये. म्हणून म्हणावं लागेल की आता मात्र डोळ्यांवरती विश्वास जरी नसेल तरी ते चित्र पाहण्याकरता तुम्ही उत्सुक असाल. मात्र मैदानाच्या तेच मात्र मॅच पाहायला मिळते. तयार बॉलिंग क्रमांकवरती पहिला चेंडू डॉट, दुसऱ्यावरती षटकार, तिसऱ्यावरती मात्र पाहिलं तर डॉट, चौथा बॉल. यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह स्वतःच्या फालतूरमध्ये, तेवढीच चांगली फील्ड आणि डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न यावेळी मात्र क्रीजमध्ये. असं वाटतं की इथे मात्र कुठेतरी चुकी घडतीये आणि तर म्हणावं लागेल की स्वतःवरचा नियंत्रण जेव्हा खरं त्यानं कंट्रोलमध्ये येत नाही ना तेव्हा मात्र अक्षरशः गोलंदाजी मार्कची पाहू शकाल. आणि या ठिकाणी तुमच्याकरता 1 रन्स ॲज अ मोस्ट इम्पॉर्टंट दिस क्रिकेट, या मॅचमध्ये सर्व काही महत्वाचं होतं. आता विजयाकरता इथनं जर पाहिलं तर मुजीद भाई 8 चेंडू आणि 6 धाबा. स्ट्राईकला धनंजय नाईक आपण जर पाहिलं तर मॅन फॉर्म झाई. इथनं मात्र हा खेळाडू पाहतोय धनंजय नाईक जिचं नाव आहे, काही जबरदस्त पाहायला मिळतंय. थैया गावचा खेळाडू 8 मध्ये बनवायच्या 6, चांगला स्ट्रोक आहे, चेंडू फेर फेकून दिला गेलाय. मॅच खल्लास, धोनी कॉफी बुक स्टाईल, हुकूमत गाजवली आहे. मिस्टर धनंजय what a batting as a match finishing inning as the best of luck team. सुमित फायटर्स as a bad luck hard luck team बहुशः नक्कीच हरमन पॉइंट्स जव्हार स्पर्धेबाहेर गेली आहे. त्याआधी मात्र नक्कीच जाऊयात मान द मॅच कडे, ज्या ठिकाणी आपल्या टॉस बॉक्समध्ये आणि प्रेझेंटिंग बॉक्समध्ये वेट असेल नक्कीच जाऊन पाहू शकाल VIP टॅक्समध्ये मिस्टर
आपण मुख्य मंचापर्यंत पोहोचत. या ठिकाणी तुम्हाला मान